10% व्याजाने घेतलेले पैसे परत देऊ नये, अधिकच्या पैशांसाठी तगादाला व सांगलीतील एका तरुणात दोघांनी मारहाण करत दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदरची घटना ही ऑक्टोबर 2022 ते 2023 या कालावधीत घडली. न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणी रोहित हनुमंत लोंढे वय वर्ष 34 राहणार वडर कॉलनी सांगली यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पृथ्वीराज सतीश पाटील वय वर्ष 20 आणि भारत चंद्रकांत पाटील वय वर्ष 19 वगैरे राहणार कौलापूर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की रोहित लोंढे हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील वडर कॉलनी परिसरात राहतो. रोहित याने कौलापूर येथे राहणाऱ्या संशयित दोघांकडून 10% व्याजाने पैसे घेतले. सदरची रक्कम आणि व्याज हे रोहित लोंढे याने संशयितांना परत केली होती. असे असतानाही रोहित याची मोपेड दुचाकी मारहाण दमदाटी करून काढून घेतली होती. सदरची मोपेड ही आष्टा पोलिसांनी त्याला परत दिली होती. त्यानंतर संशयितांनी मारहाण दमदाटी करून पैशांची मागणी केली. यानंतर न्यायदंडाधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात रोहित लोंढे यांनी फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सावकारी अधिनियम अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला.